नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या आर1 मराठी कथा या चॅनेलमध्ये। तर मित्रांनो, मी माझ्या सासरच्या घरी जायचो तेव्हा माझी सासू माझ्याकडे बघून हळूच हसायची, जणू तिला माझ्याबरोबर तसं करायचं आहे। असाच एक दिवस मी काही कामानिमित्त माझ्या सासरी गेलो होतो आणि मला तिथेच रात्र काढावी लागली होती। माझी सासू म्हणाली की आज घरातील सर्व लोक नातेवाईकाच्या लग्नाला जात आहेत, तुम्ही आणि मी घरात एकटेच राहणार आहोत, म्हणून मला आज पाहायचं आहे की तुझ्यात किती ताकद आहे। मी माझ्या सासूबाईला आई म्हणायचो। मी म्हणालो, आई, तू माझ्याबरोबर केलंस तर काही चुकीचं होणार तर नाही ना? मग ती म्हणाली, आपण काही चुकीचं काम थोडीच करत आहोत ज्याची तुला खूप भीती वाटते। तू काळजी करू नकोस, काही चुकणार नाही। मग थोड्या वेळाने घरातले सगळे लोक नातेवाईकाच्या लग्नाला गेले। आई माझ्याकडे आली आणि म्हणाली, चल आता जाऊया, आपणही आपले काम करूया। त्यानंतर आई माझा हात पकडून मला माझ्या रूममध्ये घेऊन गेली। मला वाटले की आज आई काही ऐकणार नाही, आज ती माझ्याबरोबर। मग तिने दरवाजाची कडी लावायला सुरुवात केली। त्यानंतर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, आता उशीर करू नकोस, मी ते पाहण्यासाठी खूप बेचैन झाले आहे। मी माझ्या सासूचे हे रूप पहिल्यांदाच पाहत होतो। त्यानंतर तिने माझा, तर मित्रांनो, तुम्हालाही माझ्यासारख तुमच्या सासूबाईच वेड असेल तर ही संपूर्ण कथा नक्की ऐका, कारण या कथेत मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या सासूबाईंना स्वर्गाची सफर कशी करून दिली। मित्रांनो, माझं नाव कुणाल आहे आणि मी मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे। माझे वडील मिस्त्री म्हणून काम करतात, ते घर बांधण्याचा ठेका घेत असतात आणि मी माझा अभ्यास करत असतो। तसे तर मला अभ्यासात अजिबात मन लागत नव्हते, पण वडिलांच्या भीतीमुळे अभ्यास करायचो। लहानपणापासून माझ्यात एक विचित्र सवय होती की मी माझ्यापेक्षा दुप्पट वयाच्या स्त्रियांकडे मोठ्या प्रेमाने पाहत असायचो। मला त्यांच्याशी खूप मन करत होते। माझ्या शेजारच्या सर्व मोठ्या वयाच्या महिलांशी सगळ्यांसोबत तस करण्याची कल्पना करायचो। मी 22 वर्षांचा झालो तेव्हा माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलं। माझ्या बायकोचं नाव दीपा होतं। दीपाची आई म्हणजे माझी सासू, ती अजूनही खूप कवळी दिसत होती, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा नवरा खूप म्हातारा होता। जेव्हा मी त्यांना माझ्या लग्नात पाहिलं तेव्हा मी फक्त त्यांच्याकडेच बघत राहिलो। ती माझी बायकोपेक्षाही सुंदर दिसत होती। एके दिवशी मी दीपाला विचारले, मी म्हणालो, दीपा, मला एक गोष्ट समजली नाही। मग दीपा म्हणाली, कोणती गोष्ट? मी म्हणालो, तुझी आई अजून खूप कवळी आहे, पण तुझे बाबा खूप म्हातारे झाले आहे, असं का? दीपा हसू लागली आणि म्हणाली, खरं तर ही माझी खरी आई नाही, ती माझी सावत्र आई आहे, पण तिने मला आजपर्यंत आईची कमतरता जाणवू दिली नाही। दीपा म्हणाली, माझ्या आईला 2 बहिणी होत्या, त्यापैकी सर्वात मोठी माझी आई होती। माझ्या जन्मानंतर काही तासांनी माझ्या आईला काय झाले ते कळले नाही आणि ती मला सोडून गेली। त्यानंतर माझ्या मावशीने मला सांभाळण्याची जबाबदारी घेतली। त्यानंतर माझ्या आजोबांनी आणि आजीने माझ्या मावशीचे लग्न माझ्या वडिलांशी लावून दिले आणि त्यावेळी माझी मावशी माझ्या आईपेक्षा 7 वर्षांनी लहान होती। मी म्हणालो, तुझ्या मावशीने या लग्नाला नकार दिला नाही का? तर दीपा म्हणाली, नाही, मावशीचं मन होते असं केल्याने तिला तिची दीदी तिच्या सोबत वाटते। आमच्या लग्नाला 3 महिने उलटून गेले होते। मी दीपाबरोबर माझ्या सासरी गेलो होतो। मी तिथे पोहोचलो तेव्हा लाल रंगाच्या साडीत माझी सासू एकदम मस्त दिसत होती। माझी सासू आम्हाला पाहून खूप खुश झाली होती। ती म्हणाली, या, आज तुम्ही लोक अगदी योग्य वेळी आला आहात। दीपा म्हणाली, काय झालं आई, आज काही आहे का? तर माझी सासू म्हणाली, नाही, आज मी तुझा आवडता मुळ्याचा भात बनवला आहे। त्यानंतर दीपा किचनमध्ये गेली। त्यानंतर माझी सासू माझ्या शेजारी येऊन बसली। ती हळूच म्हणाली, तर जावई बापू, आता तुम्हाला दीपाबरोबर मजा येते की नाही? हे ऐकून मला धक्काच बसला। मी म्हणालो, आई तू काय म्हणते आहेस? मग ती म्हणाली की ह्यात धक्का बसायचं काय आहे? दीपा नीट करू शकत नसेल तर मला सांगा, मी करेन। मग मी तिथून उठून समोर बसलो
मला माझ्या सासूबाईंशी डोळ्याचा संपर्क साधायलाही लाज वाटत होती. मग तेवढ्यात दीपा बाऊलमध्ये भात घेऊन आली. आम्ही सगळे भात खाऊ लागलो. त्यानंतर मी म्हणालो, दीपा पटकन सगळ्यांना भेटून घे, मग आपण घरी जाऊ. मग सासू आई म्हणाली, अरे तुला येऊन अर्धा तासही झाला नाही आणि तू निघण्याबद्दल बोलत आहेस. दीपा म्हणाली, आहो आज आपण इथेच राहूया, उद्या जाऊ. मी म्हणालो, ठीक आहे, फक्त आजच आपण थांबू. मग सासू आई म्हणाली, तुम्ही लोक इतक्या दिवसांनी आलात, निदान 2-4 दिवस तरी थांबा. आमच्या येण्याच्या आनंदात आज सासूबाईंनी चिकन बनवले होते. मग आम्ही सगळ्यांनी जेवण केले. मग मी फिरायला गच्चीवर गेलो होतो. मी पाहिलं तर माझ्याकडे सासू येत होती. ती म्हणाली, जावई तुम्हाला हवं असेल तर आजची रात्र आपली यादगार रात्र ठरू शकते. मी म्हणालो, आई कसं बोलताय, तू माझ्या आईसारखी आहेस. मग ती म्हणाली, आई तर नाही ना, आणि तस पण मी अजून कवळी आहे, सुंदर पण आहे. मग तुला काय हवंय? मग तिथे दीपा पण आली. ती म्हणाली, सासू आणि जावई यांच्यात काय चाललंय? मग आई म्हणाली, काही नाही दीपा, मी त्यांना सांगत होते की आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत काम करणं खूप गरजेचं आहे. याने खूप अनुभव भेटतो. दीपा म्हणाली, आहो आई अगदी बरोबर बोलत आहे. थोडा वेळ गच्चीवर फिरल्यावर आम्ही खाली आलो. मग सासू आई म्हणाली, आपण सगळे इथे हॉलमध्ये झोपू, कारण इथे कूलर चालू आहे आणि आपल्याला गरमी जाणवणार नाही. त्यानंतर सासूने अथरून टाकले. आम्ही सगळे हॉलमध्ये झोपू लागलो. दीपा माझ्या शेजारी झोपली होती आणि सासू आई दुसऱ्या बाजूला झोपली होती. त्यानंतर केव्हा आमचे डोळे लागले आणि सकाळ केव्हा झाली कळलेच नाही. सकाळी उठलो तेव्हा मला सासू आई माझ्या शेजारी बसलेली दिसली. आम्ही दोघं हॉलमध्ये पूर्णपणे एकटे होतो. दीपा कुठेच दिसत नव्हती. मी म्हणालो, आई दीपा कुठे आहे? मग ती म्हणाली, दीपा तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आहे, ती थोड्या वेळाने येईल. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, जावई बापू तुम्ही माझी गोष्ट का ऐकत नाही? खूप मज्जा येईल. मी म्हणालो, आई दीपाला हे सगळं कळलं तर ती मला सोडणार नाही का? आई म्हणाली, म्हणून तर मी बोलत आहे. आता दीपा पण नाहीये, आपण दोघंही घरात पूर्णपणे एकटे आहोत. मी उठून बसलो. आई जाऊन दरवाजाची कडी लावू लागली. त्यानंतर ती हळूच माझ्या शेजारी येऊन बसली. मला वाटलं आज आईला काय झालंय. मी कधीच विचार केला नव्हता माझी सासू माझ्यासोबत ही करेन. मला या गोष्टीची भीती वाटत होती की दीपा ह्या वेळी आली तर ती मला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मी अचानक उठून दरवाजा उघडला आणि बाहेर पळालो. जेव्हा मी बाहेर गेलो तेव्हा दीपा बाहेर उभी दिसली आणि माझ्याकडे पाहून हसू लागली. मला काहीच कळत नव्हतं माझ्या सोबत हे सगळं काय होतं. मग दीपा म्हणाली, मी तुला समजावून सांगते. आई तुझी परीक्षा घेत होती, तुम्ही दुसऱ्या बाईशी कसं वागत आहोत. मग सासू म्हणाली, जावई प्रत्येक आईची इच्छा असते की तिच्या मुलीला एक चांगला नवरा मिळावा जो तिला संसारातील सर्व सुख देईल, आणि आज मला खात्री आहे की तुम्ही माझ्या मुलीसाठी सर्वात चांगला नवरा बनला आहोत. मी फक्त तुझी परीक्षा घेत होते, बाकी काही नाही. तुम्ही माझ्या परीक्षेत यशस्वी झाला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.